नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत न्यायालयीन भरती प्रक्रिया 2023 सराव प्रश्नपत्रिका. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा. क्रमांक 1, अश्रूमध्ये कोणता पदार्थ मिसळला असतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 सामान्य मीठ, 2 स्टार्च, 3 ग्लुकोज, 4 कॉपर सल्फेट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सामान्य मीठ. अश्रूमध्ये सामान्य मीठ मिसळलेले असतो. प्रश्न क्रमांक 2, संत्र्यामध्ये कोणते विटॅमिन अधिक प्रमाणात असते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 विटॅमिन ए, ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन सी, ऑप्शन क्रमांक 3 विटॅमिन डी, ऑप्शन क्रमांक 4 विटॅमिन ई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन सी. संत्र्यामध्ये विटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. प्रश्न क्रमांक 3, मानवी शरीरात किती हाडे असतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो 305, सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो 206, 3 ऑप्शन आहे मित्रांनो 208, 4 ऑप्शन आहे मित्रांनो 248. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 206. मानवी शरीरात 206 हाडे असतात. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 मे 1989, 2 1 मे 1988, 3 1 मे 1902, 4 1 मे 1960. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 इंदिरा गांधी, 2 नरेंद्र मोदी, 3 यशवंतराव चव्हाण, 4 प्रकाश आमटे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 740, 2 720, 3 780, 4 730. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 720. महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किमी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 कळसुबाई, 2 साल्हेर, 3 महाबळेश्वर, 4 काबिलगड. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 9, 2 6वी, 3 7वी, 4 5वी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 7वी. 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची 7वी ही जनगणना होती. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 नाशिक, 2 सातारा, 3 परभणी, 4 नांदेड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नांदेडमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे मित्रांनो. आणि ती स्थापना कधी झाली होती? तर 1998 मध्ये. प्रश्न क्रमांक 10, कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 केशवसूत, 2 फुल देशपांडे, 3 बालकवी, 4 केशवकुमार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 केशवसूत. कृष्ण केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, तांबे हे खनिज कुठल्या जिल्ह्यामध्ये सापडतात? तांबे हे खनिज कुठल्या जिल्ह्यामध्ये सापडतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 यवतमाळ, 2 नागपूर, 3 गोंदिया, 4 वर्धा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागपूरमध्ये तांबे खनिज या जिल्ह्यामध्ये सापडतात मित्रांनो. नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 12, अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 महात्मा गांधी, 2 गोपाळ आगरकर, 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख, 4 महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 शेवगाव, 2 टाकळी, 3 सिंदखेड, 4 अहमदनगर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शेवगाव.
प्रश्न क्रमांक 14, बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 राजनीती, 2 सिनेमा, 3 शिक्षक, 4 समाजसेवा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 समाजसेवा. बाबा आमटेचा संबंध हा समाजसेवासाठी होता मित्रांनो, या क्षेत्रासाठी. प्रश्न क्रमांक 15, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, 1 आगरकर, 2 विष्णू जोशी, 3 गोखले, 4 महात्मा फुले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला जॉईन करा, लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.